नागपूरच्या MIDC परिसरात खळबळ उडवणारी हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका किरकोळ वादातून एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव गेला। लोखंडी रॉडनं केलेल्या भीषण हल्ल्यात घटनास्थळीच एकच खळबळ उडाली होती। तर धक्कादायक बाब म्हणजे या भयानक घटनेत संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असून यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे। पाहुयात काय आहे नेमकं हे संपूर्ण प्रकरण। नागपूरच्या MIDC परिसरातील वाना डोंगरी मातोश्री नगर गुरुवारी रात्री अचानक आरडाओरड आणि गोंधळानं संपूर्ण परिसर दणाणून गेला। इथं पोलीस कर्मचारी पंकज ठाकूर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। यात त्यांचा मृत्यू झाला। आणि कारण काय तर एक किरकोळ वाद, आणि हा वाद पाहता पाहता रक्तरंजित घटनेत बदलला। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी युवक गेल्या 1 वर्षापासून पंकज ठाकूर यांच्या अल्पवयीन मुलीला त्रास देत होता। अनेकदा समज देऊनही त्याचं कृत्य थांबत नव्हतं। गुरुवारी दुपारी तो पुन्हा घराजवळ फिरताना दिसल्यानं पंकज ठाकूर यांनी त्याला थापड मारली आणि याचाच राग त्यानं मनात धरला। गुरुवारी रात्री आरोपी आकाश मंडल त्याच्या भाऊ आणि आईसह पंकज ठाकूर यांच्या घरी पोहोचला। त्यांनी त्यांना घराबाहेर बोलवून लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केली। या हल्ल्यात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पंकज ठाकूर यांच्या साळ्याला देखील मारहाण करण्यात आल्यानं ते देखील गंभीर जखमी झाले। घटनेनंतर तिघही आरोपी फरार झाले। दरम्यान पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आकाश मंडलला त्याच्या आई आणि भावासह अटक केली। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी महिला स्वतः पोलीस विभागात लिपिक म्हणून कार्यरत आहे। तर कायद्याचे रक्षण करणारा एक पोलीस कर्मचारीच अशा हल्ल्याचा बळी ठरल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। तर नागपुरात कायद्याचा आणि पोलिसांचा धाक कमी झाला की काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। कल हमको जानकारी भी मेगा हॉस्पिटल से जानकारी मिली कि शीतला देवी मंदिर के आसपास वाना डोंगरी परिसर में झगड़ा हुआ है। उसी झगड़े में जो जख्मी इसम है वो मेगा हॉस्पिटल में आए थे। तुरंत हमको जानकारी मिलने के साथ हम हमारे वरिष्ठ अधिकारी तात्काल घटनास्थल पर पहुंचे, हॉस्पिटल पे पहुंचे। उधर जाकर हमने प्राथमिक जानकारी लेते तुरंत FIR दाखिल कर दिया। MIDC पुलिस स्टेशन नागपुर शहर पे आरोपी की पहचान हो गई है। 2 को अरेस्ट कर दिया है, तीसरा का अभी इंक्वायरी चालू है। तीसरे आरोपी की उनको भी पूरी तहकीकात करने के बाद उनको भी रोल ये होने के बाद अरेस्ट कर दिया जाएगा।